गेल्या 7 ते 8 दिवसांपासून मुंबईमध्ये तापमानामध्ये जे आहे ते घट होताना पाहायला मिळत आहे। मुंबईतील तापमान किमान तापमान आणि कमाल तापमानामध्ये जे आहे ते घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या मी माहीम परिसरामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की तापमानामध्ये जे बदल होत आहेत त्याच्यामुळे मुंबईच्या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते धुक्याची चादर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते मुंबईतलं तापमान मध्ये घट आणि कधीतरी किमान तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईतील आज आणि उद्या काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यानुसार काल हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात जे आहे ते 22°C तर सांताक्रूज केंद्रात जे आहे ते 20.4°C किमान तापमानाची नोंद झालेली आहे। आणि यामुळे दोन दिवस जे आहे मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणि काल कमाल तापमान जे आहे ते 29°C तर सांताक्रूज केंद्रात जे आहे ते कमाल तापमान जे आहे ते 28.7°C तापमानाची नोंद झाल्याचं हवामान विभागाकडून माहिती देण्यात आलेली आहे। जे तापमानात चढ आणि उतार जो होतोय त्याच्यामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी धुक्याची चादर जे आहे ते पसरलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे हवेच्या गुणवत्तेमध्ये जे देखील फरक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 2 आठवड्यापासून मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर जो आहे तो ढासळत चालल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिलेली आहे। कारण की ठिकठिकाणचं हवामान गुणवत्ता जे आहे ते 200च्या पार गेल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामध्ये मालाड, वरळी, चेंबूर, अंधेरी, सांताक्रूज अशा भागांचा जो आहे तो समावेश असल्याचा मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये जे आहे ते हवामानामध्ये चढ उतार असल्याचं पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असं मुंबई महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर संपूर्ण माहीम परिसर असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जे आहे ते मुंबईमध्ये धुक्याची चादर पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।